तिला तो खूप आवडायचा. कॉलेजात गेल्यावर पहिल्या 1-2 महिन्यातच तिला तो दिसला होता. तिच्या स्वप्नाळू स्वभावाला साजेसं एक स्वप्नच आणि एक कविता बनूनच तो तिच्या आयुष्यात आला. त्याला कॉलेजच्या कार्यक्रमात कविता वाचताना बघून तिचा जीव जो वेडापिसा झाला त्याला तोडच नव्हती. हळूहळू कॉलेजात ती सरावली. नव्याची नवलाई संपून रॅगिंगचा काळ संपला आणि मग सगळ्यांची दोस्ती झाली. कॅन्टीन मध्ये बसून मिसळ खाताना मैत्रिणींच्या घोळक्यात बसून सिनियर मुलांचे चेहरे बघून स्वप्न पाहणं हा त्या सगळ्यांचा नवा आवडता छंद बनला. तिथल्या खिडकीतून बाहेरची दिसणारी छोटीशी बाग आणि हातात पेन आणि डायरी, कविता करायला उत्तम वातावरण होतं. तिची डायरी हळूहळू भरायला लागली होती आणि तिच्या प्रत्येक कवितेत आभास होता फक्त त्याच्यासाठीच्या प्रेमाचा. हे प्रेमात पडणं तिच्यासाठी खूप नवीन होतं. मैत्रिणींना तिची नजर सारखी कुठे जाते याचा अंदाज होताच. हळूहळू एकमेकींना कोपर खळ्या मारणं, तो आला की तिच्याकडे बघून एकच कल्ला करणं, तिच्या डोळ्यात चिडवून चिडवून तो बावरेपणा आणणं हे मैत्रिणींचे आवडते उद्योग झाले होते. अशात एक दिवस तो समोरून आला, तो डायरेक्ट हिच्याकडेच आणि म्हणाला, हाय, तू कविता करतेस ना? वाचायला देशील का डायरी मला? आणि हो, कॉलेजच्या कार्यक्रमात अँकरिंग करशील? हिच्या आधी हिच्या मैत्रिणींचा हात पुढे होता डायरी द्यायला आणि हो म्हणायला सुद्धा. वाऱ्याच्या लहरींवर पिसासारखे दिवस, महिने, वर्ष उडत गेली. 2-3 वर्ष त्याच्यासोबत कॉलेजच्या फेस्टिवल मध्ये सूत्रसंचालन करताना तिचं मनातलं प्रेम इतकं वाढलं होतं की मनातल्या मनात तिने त्याला स्वतःचा नवराच बनवून टाकलं होतं. पण सगळं मनातच. समोर आला तो की तिचा पुतळा होणार हे तिलाही चांगलं माहिती होतं आणि मैत्रिणींनी तर यासाठी केव्हाच कपाळावर हात मारला होता. सांगून टाक ना त्याला एकदा, हे 1000 वेळा जयघोष केल्यानंतर ती एखादी चिठ्ठी लिहायची त्याच्यासाठी आणि पुढच्या क्षणाला नर्वस होऊन फाडून टाकायची. या वर्षी मात्र तिच्यासाठी फार कठीण संकट पुढे वाढून ठेवलं होतं. कारण हे त्याचं शेवटचं वर्ष होतं, कॉलेजचं आणि फेस्टिवलचं सुद्धा. ह्या वर्षी जर तिने तोंड उघडलं नाही तर आयुष्यात कोण कुठे निघून जाईल माहिती नाही. आणि त्याचं आहे की नाही हा अंदाज लावत बसण्यापेक्षा आपलं आहे ते बोलून मोकळी हो की. मैत्रिणींचा नुसता कल्लोळ सुरू होता. मैत्रिणींनी सांगितलं आणि तिचाही जीव नुसता उड्या मारायला लागला. या वर्षी तिने ठरवलंच, आर या पार करणे काही. फेस्टिवल सुरू झाला. नेहमीपेक्षा जास्त नटून सजून ती सूत्रसंचालन करायला उभी राहिली. आज रोज डे होता. तिने त्याच्यासाठी एक सुंदर कार्ड घेऊन त्यावर तिची खास आवडती कविता लिहून रोज लावून काउंटरला कार्ड सोडलं होतं. ती हुरहुर मनात होतीच, कारण कार्डाच्या वाचनाला सुरुवात होणार होती. ज्याच्यासाठी कार्ड असेल त्याने ते घेऊन जायचं आणि जर त्यावर कार्ड देणाऱ्या व्यक्तीचं नाव असेल तिला रिटर्न रोज देऊन प्रेमाचा स्वीकार करायचा का नाही हे ठरवायचं. त्यानंतर खास तिने यावर्षी भाग घेतलेला गाण्याचा प्रोग्राम होता. तिचं खास गाणं त्याच्यासाठी सदैव गुणगुणत आणलेलं, ओ सजना बरखा बहार आई. कार्डाच्या देवीगिरीचा प्रोग्राम सुरू झाला. एक एक करून नावाचं वाचन सुरू झालं. टाळ्यांच्या कडकडाटात नवीन नवीन जोड्या एकमेकांचा स्वीकार करत होत्या. तिची हुरहुर वाढत गेली. मैत्रिणींचा सगळा ग्रुप स्टेजच्या जवळ आला होता. त्यात 1-2 जणी स्वतःच्या कार्डाची पण वाट बघत होत्या. त्यातल्या एकीशी जरा जास्त गुफ्तगू झालं होतं, कारण तिने एक मेसेज हिच्याच कडून लिहून घेतला होता. आता तिला नक्की आठवत नव्हतं कोणता मेसेज कोणत्या कार्डावर लिहिला आपण. सगळं जग अंधुक झालं होतं आणि अचानक तिची कविता ऐकू यायला लागली. पूर्ण कविता वाचून झाली. त्याच्या नावाचा पुकारा झाला. तो स्टेजवरच होता. त्याने कार्ड स्वीकारलं आणि आता आपलं स्वतःचं नाव ऐकून येणार म्हणून तिचे गाल अगदी उष्णतेने गरम गरम झाले. आणि तितक्यात जिने तिच्याकडून कविता लिहून घेतली तिचं नाव आलं. तिने हिची नजर टाळली आणि ती स्टेजवर जाऊन उभी राहिली. त्याने हसून दिलेल्या रोजचा त्याने स्वीकार केला आणि दोघं हातात हात घालून खाली उतरले आणि एका नवीन जोडीला अख्ख्या कॉलेजने स्वीकारलं. तेवढ्यात तिच्या गाण्याची अनाउन्समेंट झाली. थरथरत्या आवाजात तिने गायला सुरुवात केली, ओ सजना बरखा बहार आई. डोळ्यात पाणी, फसवणुकीची जाणीव आणि मागे गेलेले सगळे प्रेमाची वाट बघण्यातले क्षण तिच्या डोळ्यासमोर क्षणात उभे राहिले. हीच मैत्रीण त्याच जोमाने आपल्याला त्याच्यावरून चिडवून कार्ड द्यायला भाग पाडत होती हे जाणवलं. ती गातच राहिली. मैत्रिणी रडत होत्या, बाकीचे अवाक होते. म्युझिक देणारे थांबले तरी ती गातच होती. ती आजही गातच असते.
घराच्या एका कोपऱ्यात बसून ती एकच ओळ, तिच्यासाठी बहार तिथेच थांबली, आयुष्यही तिथेच थांबलं आणि मेंदू सुद्धा. आशा एकच, तो मागे वळेल आणि तिचं कार्ड स्वीकारेल. ओ सजना, बरखा बहार आई.